काल माझी गौरी रायडर होती, आज ती क्रिकेटर आहे आणि रोज तिचं काही ना काही वेगळं चालू असतं. पण आणि मग म्हटलं चल तिला क्रिकेट खेळू द्या, आपण आपली कामं करून घ्या. मग मी चहा बनवला, चहा पिला आणि आज मला बनवायचे आहेत भोपळ्याची धपाटे. मग धपाटे बनवण्यासाठी मी घेतला भोपळा, मिरची, लसूण, कोथिंबीर आणि हे सगळं साहित्य नेहमीचंच असतं. त्याच्यानंतर वाटताना मी जिरे पण घातले आणि हा भोपळा छान धुवून सोलून घेतला आणि त्याच्यानंतर मला किसायचा आहे. त्याच्यानंतर मग मी त्याला छान किसून घेतलं. मला वाटलं तो खूप जास्त किस होईल, पण नाही, तो थोडासाच झाला तरी 5-6 धपाटे होतील असा आकार होता. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये मी घातलं गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि थोडंसं बेसन पण घातलं होतं. जिरे मी दळतानाच घातले होते, त्याच्यामुळे ओवा आता चोळून घातलेला आहे. आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी मी टोमॅटोची चटणी बनवणार होते. तर टोमॅटो कापून घेतले आणि त्याला फोडणी देऊन घेतली. त्याच्यानंतर सगळे धपाटे लाटून घेतले. गौरीच्या बाबांना नाश्ता दिला, त्यांनी नाश्ता केला, ते ऑफिसला गेले. मग आपली रोजची रुटीनची जी कामं असतात ती भांडी घासल्यानंतर छानपैकी कपडे धुवायला घेतले आणि कपडे धुत होते तर म्हणजे किती ऊन वाढले, असं म्हणजे उन्हाळा आला हे आता जाणवायला लागले. आणि अजून तर मे यायचं आहे. तुमच्याकडे ऊन आहे की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.